तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एक आनंदाची आणि मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. कारण या ईकेवायसीच्या प्रोसेसमध्ये लाडक्या बहिणी बिझी असताना सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा आपल्याला कधी मिळतील, कधी आपल्याला 15वा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होईल, या गोष्टीची सुद्धा लाडक्या बहिणी जे आहे ते वाट पाहत होत्या. पण आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण पुढे दिवाळी आहे. तर लाडक्या बहिणींना पैशाची गरज पडणार आहे. त्यामुळे शासनाचा शासन निर्णय या ठिकाणी आज 8 ऑक्टोबर 2025 ला आलेला आहे. आणि या जी आर मध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे की कोणत्या बहिणींना या वितरणाचा लाभ मिळणार आहे, कोणत्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता मिळणार. यामध्ये ज्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे त्याच बहिणींना सर्वात आधी पैसे मिळणार आहे का, किंवा ज्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही त्या बहिणींचे पैसे थांबणार, त्या बहिणींचा लाभ थांबणार. पूर्ण जी आर मध्ये जे क्लिअर होणार आहे, केवायसी केली असेल तर पैसे मिळणार की नाही, आणि केवायसी केली नसेल तर पैसे मिळणार की नाही. त्याचबरोबर 1500 मिळणार की 3000 मिळणार, हे सुद्धा आपल्याला या जी आर मधून क्लिअर होणार आहे. तर बघा, सर्वात आधी जी आर पहा, नंतर तुम्हाला पूर्ण डिटेल मी समजून सांगतो. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025 आणि 26 या योजनेअंतर्गत लाभ वितरित करण्यासाठी हा जी आर काढलेला आहे. आणि जो काही हा निधी आहे, हा निधी मंजूर केलेला आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग. आणि बघा, तारीख पाहू शकता तुम्ही, 8 ऑक्टोबर 2025 आजच हा जी आर आलेला आहे. अशा प्रकारचे 3 जी आर येत असतात, एक सामाजिक न्याय विशेष विभागाचा, दुसरा महिला व बाल विकास विभागाचा, आणि तिसरा आदिवासी विकास विभागाचा. असे तीनही जी आर मधून जे आहे ते निधी मंजूर केले जातात आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकले जातात. पण बघा, मागच्या महिन्यामध्ये सुद्धा फक्त सामाजिक न्याय विशेष विभागाचा जी आर आला होता आणि लगेच 2 ते 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते. पण महिला व बाल विकास विभागाचा जी आर आलेला नव्हता. तरी पण हा जी आर आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले होते. अदितीताई तटकरे यांनी दिवसावरच जे आहे ते अपडेट त्यांच्या फेसबुक पेजवर दिलेली होती. तर बघा, आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर करू. बघा, 441 कोटी रुपये जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे. म्हणजे सामाजिक न्याय विशेष विभागाकडून 441 कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाला देण्यात येणार आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार. दर महिन्याला एवढेच पैसे सामाजिक न्याय विशेष विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी दिले जातात. त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभाग आणि महिला व बाल विकास विभागाकडून 3000 जवळपास कोटी रुपये मंजूर केले जातात. तर बघा, आता क्लिअर झालेलं आहे. क्लिअर झालं की 3000 रुपये मिळणार नाही. सध्या तरी या जी आर नुसार 3000 रुपये मिळणार नाही. फक्त सप्टेंबर महिन्याचा 14वा हप्ताच 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. फक्त 1500 रुपये मिळणार, 3000 रुपये मिळणार नाही. या जी आर मधून क्लिअर झालेला आहे. त्याचबरोबर मग आता ई-केवायसी झालेली आहे किंवा ई-केवायसी झालेली नाही तर त्या बहिणींचे पैसे थांबणार का? तर नाही, कोणाचेच पैसे थांबणार नाही. ई-केवायसी पूर्ण झाली असेल तरी पण 1500 रुपये तुम्हाला मिळणार, आणि ई-केवायसी झाली नसेल तरी पण तुम्हाला 1500 रुपये मिळणार. तुमच्या ई-केवायसी मुळे या वितरणाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी थांबणार नाही. सर्वच 2,25,00,000 पात्र बहिणींना, ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पैसे आले त्या सर्व बहिणींना सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये 100% जमा होणार आहे. कारण मागच्या वेळेस सुद्धा सामाजिक न्याय विशेष विभागाचा जी आर आल्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले होते. तर बघा, आनंदाची बातमी आहे. केवायसीचं टेन्शन घेऊ नका. केवायसी साठी 2 महिने 3 महिने शासनाने दिलेली आहे. मुदतवाढ सुद्धा अदितीताई तटकरे यांनी दिली, असं त्यांनी एका कॉन्फरन्स मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे केवायसीचं काळजी करू नका. सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. केवायसी झाली असेल, केवायसी नसेल झाली तरी पण 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार. आनंदाची बातमी आहे. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भरपूर आपले दर्शक व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. हात जोडून विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.